केंद्रात बीजेपी, राज्यात बीजेपी आणि उद्या जर मुंबई महानगरपालिकेतही बीजेपी आली आणि मुंबईकरांवर जर अन्याय झाला तर न्याय मागायला जायचं कुणाकडे? काल मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडली आणि त्या सभेतील राज ठाकरेंचे 4 प्रमुख मुद्दे जे सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारे आहेत. कदाचित तुम्हाला राज ठाकरे आवडत असतील नसतील, ठाकरे बंधू आवडत असतील नसतील, तो वेगळा विषय आहे. पण या निवडणुकीमध्ये मुंबईतील प्रत्येक मराठी माणसानं राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना मतदान करणं का गरजेचं आहे ते हे 4 मुद्दे तुम्हाला सांगतात. आणि त्या 4 मुद्द्यांवर आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या मराठीत मी तुम्हाला बोलणार आहे. त्यामुळं पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा आणि या व्हिडिओवर नक्की विचार करा. राज ठाकरेंच्या भाषणातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता मोनोपॉली म्हणजे एकाधिकार. मोनोपॉली आणि एकाधिकार याचा अर्थ असा असतो की कुठल्या तरी व्यवसायावर एकाच व्यक्तीचा अधिकार असणे. राज ठाकरेंनी गौतम अदानी यांच्याकडे 2014 साली किती बिझनेस होते संपूर्ण भारत देशात त्याचा एक मॅप त्या ठिकाणी तुम्हाला दाखवला. माझ्या स्क्रीनवरही तुम्हाला तो मॅप दिसत असेल. आणि आता 2025मध्ये म्हणजे फक्त 10-11 वर्षांनी त्याच अदानींचे संपूर्ण भारत देशात किती बिझनेस वाढले म्हणजे कमीत कमी 10 पट त्यांची संपत्ती आणि त्यांचे बिझनेस वाढले. आता हे देशासाठी का घातक असतं? जेव्हा देशामध्ये एकाच माणसाला इतकं सगळं मिळतं तेव्हा भविष्यात तोच व्यक्ती ठरवतो की कोणती गोष्ट किती रुपयाला विकायची. त्यामुळे लोकांचा जो काही अधिकार असतो तो कुठेतरी काढून घेतला जातो. मी तुम्हाला साध्या शब्दात सांगतो, सध्या आपल्या सगळ्यांकडे जास्तीत जास्त लोकांकडे जिओचं सिम आहे. जर उद्या अंबानींनी सांगितलं की महिन्याचा जो काही जिओचा प्लान आहे तो 350 ऐवजी 400 रुपयाला, तर आपल्याकडे काहीही पर्याय नाही. कारण सध्या मार्केटमध्ये चांगलं नेटवर्क असणारं एकच सिम आहे ते म्हणजे जिओ. शहरांमध्ये एअरटेलही चालतं पण ग्रामीण भागात जिओशिवाय काहीही पर्याय नाही. यालाच म्हणतात मोनोपॉली म्हणजे एकाच व्यक्तीचं सगळ्या जनतेवर कंट्रोल असणं. तोच ठरवेल त्याच किमतीत तुम्हाला गोष्टी घ्याव्या लागतील. आजही जिओला एअरटेल वोडाफोनसारखे पर्याय उपलब्ध आहेत पण दिवसेंदिवस ते संपुष्टात चाललेले आहेत. दुसरी गोष्ट, समजा आपल्याकडे एक 5 रुपयाचा पेन आहे आणि तो पेन सध्या तुमच्याकडे हजारो कंपन्यांचे वेगवेगळे पेन आहेत जे 5-5 रुपयाला भेटतात. विचार करा, उद्या जर या देशामध्ये एकच व्यक्ती पेन बनवायला लागला आणि त्यानं सांगितलं की 5 रुपयाचा पेन तुम्हाला 100 रुपयांमध्ये मिळेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण तुमच्याकडे पेन बनवणारा एकच व्यक्ती आहे. तो म्हणेल तीच किंमत तुम्हाला द्यावी लागेल. याला म्हणतात मोनोपॉली. आणि काल राज ठाकरेंनी हेच समजून सांगितलं की संपूर्ण भारत देशात आणि महाराष्ट्रात अदानींकडे इतके बिझनेस दिले गेले की एक दिवस सगळं काही अदानी कंट्रोल करतील आणि सर्वसामान्य माणूस त्याच्याविरुद्ध काहीही बोलू शकणार नाही. कालच्या राज ठाकरेंच्या भाषणातला दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई एअरपोर्टचा. राज ठाकरे म्हणजे किती दूरदृष्टी असलेला माणूस आहे हे काल जाणवलं. राज ठाकरे म्हणले की नवीन मुंबई विमानतळ जे बनलेलं आहे सगळे जे काही फ्लाईट आहेत त्या तिकडे सध्या हे लोक ट्रान्सफर करत आहेत. ज्या डोमेस्टिक म्हणजे ज्या भारतातील किंवा ज्या इंटरनॅशनल विदेशी फ्लाईट आहेत सगळ्या मुंबई विमानतळाहून नवी मुंबई विमानतळाकडे ट्रान्सफर केल्या जातात. आणि राज ठाकरेंनी एक खूप महत्त्वाचं वाक्य म्हटलं की भविष्यात एक असा दिवस येईल की हे सरकार जे सध्याचं मुंबईचं मेन विमानतळ आहे ते विकायला काढतील आणि यांच्याच कोणत्या तरी बिझनेसवाले जे 2-3 महत्त्वाचे लोक आहेत यांच्यापैकीच कोणीतरी याला खरेदी करेल. मित्रांनो, या जगामध्ये किंवा देशामध्ये आत्तापर्यंत जेवढे युद्ध झाले ते झाले फक्त जमिनीसाठी. काल राज ठाकरेंनी सभेत सांगितलं की रिअल इस्टेट, आपण म्हणतो ती इस्टेट काय असती मराठीमध्ये, खरी इस्टेट ती एकच असती, ती म्हणजे जमीन. सोनं चांदी हे सगळं बदलणाऱ्या गोष्टी असतात, त्याला काही महत्त्व नसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या सगळ्यांकडे लिमिटेड आहे ती म्हणजे जमीन. आणि अशीच जर जागा तुमच्या शहरातली, तुम्ही कुठल्याही शहरात असो, जर बाहेरचे लोक घेत गेले तर एक दिवस गोष्टी हातातून निसटून जात असतात. आणि तेच राज ठाकरेंनी सांगितलं जे महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं होतं. राज ठाकरेंच्या भाषणातला तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेत भाजपला जिंकवलं आणि उद्या एखादा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला आणि केंद्रातून मोदी आणि अमित शहानी सांगितलं की तो प्रोजेक्ट महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात न्यायचा, कुठलंही राज्य असो, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही, गुजरात असो, उत्तर प्रदेश असो, देशातलं कुठलंही राज्य असो, तर राज्यातली कोणतीही नेते मंडळी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. पण राज ठाकरे म्हणतात ठाकरेंच्या वर कोणीच नाही. ठाकरे महाराष्ट्रासाठी जर महाराष्ट्राचं नुकसान होत असेल तर 100% लढू शकतात. हा फरक आहे ठाकरेंना निवडून देण्यात आणि विरोधकांना. खरं तर आत्तापर्यंतही मुंबईत ठाकरेच सत्तेत होते, पण राज ठाकरेसारखा एक दूरदृष्टी असणारा नेता यावेळेस सत्तेस येण्याची एक मोठी संधी
मराठी माणसाला आणि मुंबईकरांना आहे. आणि राज ठाकरेंच्या भाषणातला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं, केंद्रात BJP, राज्यात BJP, जर महानगरपालिकेतही BJP आली आणि उद्या मुंबईतील लोकांवर अन्याय झाला तर मुंबईतील लोकांनी न्याय मागायचा कुणाकडे? कारण जर विरोधी पक्षाकडे संख्याबळच नसेल, त्यांच्याकडे लोकच नसतील, तर ते तुमच्यासाठी कधीच बोलू शकणार नाहीत. त्यामुळं तुमच्यासाठी कोणीतरी बोलावं म्हणून तुम्हाला कोणाला तरी ताकद द्यावी लागेल. त्यामुळे या संपूर्ण चारही मुद्द्यांवर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसानं, प्रत्येक महानगरपालिकेतल्या प्रत्येक माणसानं विचार करणं गरजेचं आहे. या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे? कालचं ठाकरेंचं जे काही भाषण झालं त्याबद्दल तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.